नमस्कार मंडळी. नेहमीची 30-30 पोळी भाजी खाऊन बोर झालायत का? चला, आज मी तुमच्यासाठी अशी भाजी घेऊन आली आहे जी दिसायलाही सुंदर आहे आणि चवीला अतिशय भन्नाट अशी लागते. ती म्हणजे भरली शिमला मिरची. ही भाजी खास डब्यासाठी, पार्टीसाठी किंवा साध्या जेवणातही इतकी रंगत आणते की काही विचारायला नको. ही दिसायला जेवढी छान आहे त्याहीपेक्षा कितीतरी चवीला छान आहे. रेसिपीला लगेच सुरुवात करूयात. त्याआधी शुभज्योत रेसिपी चॅनलला आपलं सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे या चॅनलवरचे एकही रेसिपी तुमची मिस होणार नाही. चला, इथे मी छोटे छोटे शिमला मिरची बाजारातून घेऊन आली आहे. आता बाजारामध्ये खूप छान पालेभाज्या सगळ्या उपलब्ध आहेत, त्यामुळे त्याचा नक्की आस्वाद घ्या. ह्या छोटे छोटे शिमला मिरची बऱ्यापैकी वर्षभर भेटत नाहीत, परंतु या पावसाळ्याच्या सीझनमध्ये आवर्जून भेटतात. मला दिसल्याबरोबर मी घेऊन आले. म्हटलं चला तुमच्यासोबत ही भरली शिमला मिरची शेअर करूयात. सगळ्यात आधी शिमला मिरचीचं पाठीमागचं देठ हे अशा पद्धतीने काढून घ्यायचं आणि आतल्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या. बऱ्याच वेळेला ही शिमला मिरची पुढून जसं वांग आपण कट करतो तसे कापली जाते भरली शिमला मिरची बनवण्यासाठी, परंतु तशी कापली तर पूर्णपणे त्याच्या बिया सगळ्या निघत नाहीत आणि मिरची भरली होण्यासाठी परफेक्ट राहत नाही. अगदी त्याचे तुकडे पडतात आणि ज्यावेळेला छोट्या आकाराची आपण आवर्जून घेतो भरली मिरची बनवण्यासाठी, त्यावेळेला तर अजिबात ती पुढून कट करायची नाही. पाठीमागून अशा पद्धतीने देठ कट करायचा. चाकू घेताना त्यासाठी टोकदार घ्यायचा आणि अशा पद्धतीने छान बिया काढून घ्यायच्या. सगळ्या शिमला मिरचीमधले मी छान बिया काढून घेतल्यात. तुम्ही बघू शकता किती पोकळ असे झालेत. आणि यासाठी खमंग असं वाटण बनवणार आहोत. त्याआधी सगळ्या गोष्टी छान भाजून घेऊयात. आधी पॅनमध्ये 3 चमचे धने, 1 ते 1.5 चमचा जिरे, त्याचबरोबर अर्धा इंच दालचिनीचा तुकडा, 3 काळी मिरी आणि 3 लवंग घेतलेत. आता तुमची शिमला मिरची जेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्ही बनवणार असाल त्यानुसार हे सगळे मसाल्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता. दालचिनी, लवंग आणि मिरी अगदी मी नॉर्मल टाकले, 3-3 टाकलेले आहेत. चला, सगळे खडे मसाले सुके कोरडे भाजून घ्यायचे. अजिबातही तेल वगैरे काही घालायचं नाही. मसाले छानपैकी भाजले गेले की ते काढून घ्यायचे आणि त्यानंतर याच पॅनमध्ये शेंगदाणा भाजून घ्यायचा. आता ह्या सगळ्या शिमला मिरचींसाठी मी साधारण अर्धी वाटी शेंगदाणा घेतलाय. इथे मी 4 जणांसाठी ही शिमला मिरची बनवते, त्यानुसार हे सगळं प्रमाण मी घेतलेलं आहे. शेंगदाणे छानपैकी खरपूस भाजून झाले की त्यानंतर भाजायचं आहे आपलं सुकं खोबरं. कोणतीही गोष्ट तेल घालून भाजायची नाहीये. तेल न घालता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सुक्या ड्राय रोस्ट करून घ्यायच्या आहेत. खोबरं देखील छान भाजून घ्यायचं. पॅन स्टीलचा आहे त्याच्यामुळे धूर निघतोय. खोबरं आपलं अजिबातही करपणार नाहीये. गॅस मी बंद करून घेतलाय. गरम पॅन आहे त्याच्यामुळे धूर निघायला सुरुवात झाली आहे. चला, खोबरं देखील छान गोवळं गोवळं भाजून झाले. तुम्ही बघू शकताय खूप जास्त लाल करायचं नाहीये, फक्त थोडंसं खरपूस असं भाजून घ्यायचंय. त्याचबरोबर आलं, लसूण आणि कोथिंबीरही घेतली. आता सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण खडे मसाले आणि धना जिरा भाजून घेतला होता तो ड्राय रोस्ट केलेला मसाला अगोदर भाजून घ्यायचा आणि भाजत असताना छान पूड करून घ्यायची. अजिबातही ते खडे मोठे ठेवायचे नाहीये. चला, 1-2 मिनिटामध्ये छान याची पूड झाली आहे. तुम्ही बघू शकताय धन्यामुळे हे सगळे खडे मसाले अगदी कमी क्वांटिटी असले तरी छान बारीक वाटले जातात. आता हे काढून घेऊयात. तुम्हाला जर हा मसाला बनवायचा नसेल, खूप वेळ नसेल, तर अगदी आपला गरम मसाला, धना पावडर आणि जिरा पावडर असं वापरलं तरीही चालेल. परंतु फ्रेश मसाला ज्यावेळेला आपण भाजून घालतो त्यावेळेला त्याची चव काही औरच असते. आता घालूयात शेंगदाणे आणि खोबरं. ह्या दोन्ही गोष्टी मिक्सरमध्ये छान रवाळ वाटून घ्यायच्या. आता ह्याची खूप बारीक पावडर करायची नाही, रवाळ असं वाटून घ्यायचंय. त्यानंतर आलं, लसूण आणि कोथिंबीरही बारीक करून घेऊयात. सगळ्या गोष्टी फ्रेश भाजून बारीक करून घ्यायच्या, म्हणजे सगळ्या गोष्टींची जी खमंग चव आहे, ताजी चव आहे, ती आपल्या शिमला मिरचीला भेटते आणि शिमला मिरची अतिशय चविष्ट अशी होते. चला, आलं, लसूण आणि कोथिंबीर देखील पाणी न घालता वाटून घेतलं आहे. आता ह्या सगळ्याचं छानपैकी मसाला बनवूयात. आता जे काही आपण शेंगदाणे आणि खोबरं भाजलेलं वाटून घेतलं होतं त्यामध्ये भाजलेली सगळ्या खडे मसाल्यांची पूड, हळद, त्याचप्रमाणे काळं तिखट आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. काळं तिखट तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्यानंतर 3 चमचे तेल घालून घ्यायचं आणि तेल घातल्यानंतर हा मसाला छान हाताने मिक्स करून घ्यायचा. थोडंसं ओलसरपणा जर तुम्हाला कमी वाटत असेल तर 1-2-3 चमचे पाणी घातलं तरीही चालेल किंवा अजून 2 चमचे तेल हे तुम्ही मसाला हाताने छान मिक्स करून घ्यायचा, अगदी छान एकजीव करून घ्यायचा आणि त्यानंतर शिमला मिरचीमध्ये भरून घ्यायचा. शिमला मिरची पाठीमागच्या बाजूने छान आपण पोकळ करून घेतली, त्यामुळे भरायला इतकं सोपं जातं. अगदी सहजपणे ही भरली जाते. त्यामुळे आवर्जून ही महत्त्वाची टीप लक्षात ठेवा. मिरची चिरताना पुढच्या बाजूने न चिरता पाठीमागे देठाच्या बाजूनेच चिरा, म्हणजे तुम्हाला सहजपणे त्यातले बिया काढता येतात, ती मोकळी करता येते. आता सगळ्या शिमला मिरची छान हाताने बोटाने दाबून दाबून भरून घ्यायच्यात, म्हणजे मसाला अगदी जास्तीत जास्त आपल्या मिरचीमध्ये जाईल आणि ज्यावेळेला आपण ती खायला घेऊ
त्यावेळेला आतमध्ये छान असा मसाला आपल्याला भेटणार आहे. चला, सगळ्या शिमला मिरची याच पद्धतीने मी भरून घेते. तुम्ही बघू शकता सगळ्या शिमला मिरची छान भरल्या गेल्यात आणि त्यानंतरही थोडा मसाला शिल्लक राहिलाय. आता घेऊयात फोडणी करायला. फोडणीसाठी पॅन छान गरम करून घेतलाय. आता पॅनमध्ये एक 4 ते 5 चमचे तेल घालून घ्यायचं. शिमला मिरचीसाठी तेल थोडंसं जास्त घाला म्हणजे मिरची छान तेलामध्ये परतली जाते. आता सुरुवातीला काहीही न घालता जिरी मोहरी ह्याची काही फोडणी न करता मिरच्या आपल्या तेलावरती छान शॅलो फ्राय करून घेणार आहोत. तेलावरती मिरच्या छान खरपूस परतवून घ्यायच्या. यामुळे शिमला मिरचीची चव डबल होते. शिमला मिरची आवर्जून तेलावरती छान परतवून घ्या. चला, आता मसाला जो आपला शिल्लक राहिला होता तो आधी घालायचा नाहीये. फक्त मिरच्या तेलावरती घालायच्या आणि 2 मिनिटं टॉस करून घ्यायच्या. जर तुम्ही मसाला मिरच्यांबरोबर घातला तर मसाला लगेच करपायला सुरुवात होईल. त्यामुळे मसाला अगोदर न घालता मिरच्याच फक्त तेलावरती आपण 2 मिनिटं परतवून घ्यायच्यात. तुम्ही बघू शकता छान असे त्याला डाग पडायला सुरुवात झाली आहे. खरपूस अशी मिरची भाजली जाते. चला, 2 मिनिटं छानपैकी भाजली गेली आहे. आता यावरती झाकण ठेवायचं आणि 1-2 मिनिटं फक्त वाफ काढायची आहे. 1.5 ते 2 मिनिटाची वाफ काढून झाली आहे. लगेच मसाला घालायला घेऊयात. तुम्ही बघू शकता मिरचीचा थोडासा कलर चेंज व्हायला सुरुवात झाली आहे. आता मसाला घालायचा आणि मसालाही या सगळ्या मिरचीबरोबर छान खरपूस असा परतवून घ्यायचा. या मसाल्यामुळे आपल्या शिमला मिरचीला जी काही चव येते ना ती अफलातून अशी असते. तुम्हाला जर या सगळ्या भाजण्याच्या प्रोसेसमधूनही जायचं नसेल तर अगदी तुम्ही आलं लसूण खोबऱ्याचं वाटण आणि शेंगदाण्याचं कूट वापरला ना मसाला बनवण्यासाठी तरीही चालेल. परंतु फ्रेश असं वाटण जर बनवलं तर त्याची टेस्ट काही यावरच येते. चला, मसाला छानपैकी शिमला मिरचींबरोबर भाजला गेला की यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर आणि पाणी घालून घ्यायचं. पाणी अगदी थोडंसं घालायचं आहे. फक्त मिरची शिजण्यापुरतंच पाणी घालायचं आहे. पाणी जास्त अजिबातही घालू नका. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि आता झाकण ठेवून आपण एक वाफ देणार आहोत. एक 5 ते 6 मिनिटात मिरची छानपैकी शिजली जाते. खूप जास्त वेळही लागत नाही. अगोदर आपण तेलावरती छान तिला शॅलो फ्राय करून घेतली होती. त्यामुळे पाणी घातल्यानंतर फक्त एक 6 ते 7 मिनिटामध्ये मिरची ते शिजली जाणार आहे. मिरची शिजत असताना झाकण काढून अधूनमधून हलवून घ्या. जेणेकरून पाणी आटलं तरी तुमच्या लक्षात येईल की पाणी थोडंसं लागते की नाही लागतंय ते. चला, परफेक्ट अशी ही शिमला मिरची आपली शिजली गेली आहे. तुम्ही बघू शकता अगोदरपेक्षा शिमला मिरचीचा कलरही चेंज झाला आहे आणि मसालाही आपला सुंदर असा तयार झाला आहे. तुम्हाला जर थोडंसं लफतबी ठेवायचे असेल तर पाणी थोडंसं या स्टेजला एक अर्ध फुलपत्र पाणी गरम करून घालून तुम्ही क्वांटिटी ॲडजस्ट करू शकता. अर्धे 1 फुलपत्र घाला, फक्त गरम पाणीच घाला. चला, मला ही अशीच मसालेदार सुक्की शिमला मिरची आवडते त्यामुळे मी आवर्जून अशीच ठेवली आहे. सुंदर अशी शिमला मिरची वरण भातावर तोंडी लावायचं असू द्या किंवा एखाद्या पार्टीसाठी मेन मेनूमध्ये असू द्या, अतिशय भन्नाट अशी ही चविष्ट लागते. चला, आजची आपली शिमला मिरची तयार झाली आहे. कशी वाटली शिमला मिरची हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही देखील कधी भरली शिमला मिरची या पद्धतीने केली नसेल ना तर आवर्जून करून बघा. तुम्हालाही खूप आवडेल. कसा वाटला व्हिडिओ कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, बनवायचा असेल तर सेव्ह करा, बनवून घ्यायचं असेल तर मात्र शेअर करा आणि अशाच खमंग चविष्ट रेसिपींसाठी शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.